फ्रेंड्स, मयुरी जाधव, मयुरीज फूड अँड ट्रॅव्हल ह्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवतोय गुजरात स्पेशल खांडवी. त्याची सामग्री आहे, मी ताक घेतले, 1 वाटी बेसन पीठ घेतले, मिरची, तीळ, मोहरी, कोथिंबीर, मीठ. आता ते सगळं जे सामग्री घेतली आपण ते मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायची. आता मिक्सरमध्ये मी मिरच्या टाकते आणि पीठ टाकते. आता अर्धा चमचा हळद टाकायची आणि आपण जे ताक घेतलेलं होतं आता ते ताक टाकून घ्यायचं त्याच्यात आणि आता त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता ग्राइंड करून घेऊ आपण. आता आपलं सगळं ग्राइंड करून झालं आहे, तुम्ही बघू शकता किती फाईन पेस्ट झाली आहे. आता हे सगळं आपण गाळून घेणार आहे. आता आपण जे मिक्सरमधनं पीठ काढलं होतं त्याला आता छान असं गाळून घेऊ आपण. आणि मी डायरेक्ट कढईमध्येच गाळलेलं आहे, म्हणजे आपण आता ह्याच कढईमध्ये त्या पिठाला आता छान आपण शिजवून घेणार आहे. आता मी पिठाला मीडियम गॅसवरती ठेवून दिलेले आहे. अगोदर मी कढई गारच घेतली होती, जर आपण गरम घेतली तर मग त्याच्यामध्ये लगेच लम्स पडून जातात, म्हणून गार कढईमध्ये आपण पीठ टाकायचं आणि मग ते मिक्स करायचं. आता मी त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून देते आणि आता त्याला छान मिक्स करते आणि एकदम असं एकसारखं त्याला असं हलवत राहायचं, म्हणजे खाली ते चिटकणार नाही. आता बघा पिठाला असं 2 मिनटं त्याला शिजवून झाले तर किती असं क्रीमीसारखं टेक्स्चर झालं आहे त्याचं. त्याला एकसारखं स्टर करत राहायचं आहे, म्हणजे लम्स पडत नाही. आता मी पिठाला 2 मिनटं आता कवर करून देते. तर आता आपला पीठ शिजून तयार झालं आहे, किती छान आता पूर्णपणे शिजलं आहे ते. आता असं थोडं थोडं पीठ आपण ताटावरती घ्यायचं आणि त्याला पसरवायचं आहे. त्याची लेअर एकदम बारीक करायची आहे, म्हणजे खांडवी एकदम छान होते. आणि त्याला गरम गरमच पसरवायचं आहे, तरच ते पसरतं, गार झाल्यावरती पसरत नाही ते. आता आपलं पीठ असं ताटावरती पसरवून झालंय. आता त्याला 5 मिनिटापर्यंत गार होऊ द्यायचं आहे, मग आपण त्याच्या वड्या करू. आता आपण असं खांडवीला कापून घ्यायचं आहे. आता खांडवीला तडका द्यायचा, त्यासाठी मी एक कढई तेल गरम करायला ठेवलं होतं. आता त्याच्यात मोहरी टाकते. मोहरी छान तडतडली आहे, आता त्याच्यामध्ये तीळ टाकते आणि आता हा तडका आपण आपल्या खांडवीवरती टाकून द्यायचा. आता थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि खोबऱ्याचं असं बारीक किसलेलं टाकून द्यायचं. आता तर फ्रेंड्स, आपली अशी गुजरात स्पेशल खांडवी बनवून तयार झाली. तुम्ही बघितलं आपली किती सोपी रेसिपी होती. तुम्ही तुमच्याकडे नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की रेसिपी तुम्हाला कशी वाटली. मयुरीज फूड अँड ट्रॅव्हल या चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट नक्की करा. थँक्यू, बाय.